2 मिनिटं थांबा यार, मला माहिती आहे खूप जास्त लेट होतात माझे व्लॉग्स, पण आता खूप थोडेसेच व्लॉग राहिलेत. थोडं म्हणजे खूप जास्त मला काम आलेलं कॉलेजचे असाइनमेंट वगैरे पूर्ण करायचे, म्हणून ते व्लॉग्स टाकायचे राहिले. बस 2 व्लॉग राहिले, त्याच्यानंतर आपण आपला जो डेली रुटीन आहे तो चालू करणार आहे. तर प्लीज माफ करा, खूप जास्त डेली म्हणजे लेट झाले डेली व्लॉग्सचे होते गणपतीचे त्याच्यासाठी. तर बस सॉरी. आणि बघा मग तुम्हाला काहीतरी दाखवतो. तुम्ही आमच्या घरची म्हणजे माझ्या घरची शेती तर बघितली असतील, मी तुम्हाला दाखवली पण असतील शेतं आमच्या घरची. पण आता माझ्या मामाची इकडची शेतं बघा. ही बघा किती लांबच्या लांब एकदम, म्हणजे शेतच शेतं ते बघा. त्यामुळे तुम्हाला नीट दाखवतो. हे बघा लांबच्या लांब सगळी शेतं आणि एकदम लांबपर्यंत शेतच. सगळीकडे जिकडे बघाल तिकडे शेतच आहेत. ते बघा. आणि ते दिसतं तुम्हाला ते आहे देऊळ. तिकडे देऊळ आहे आणि तिकडे बारकी बारकी दिसत असतील. हात काढ मम्मी. ती बारकी बारकी दिसतात ना, ते व्हाईट 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 दिसतोय ना तो, ती म्हणजे बैल. तिकडे बैल नेलीत चरायला. किती वाढली इकडे, तर फिरायला पण नको एवढं रान. हा गच्च गच्च आहे एकदम. जसं की तुम्हाला आता तुम्ही बघत असाल की मी आहे आता कोणतरी वेगळ्या जागेवरती. मी माझ्या गावी नाही, मी माझ्या गावावरून माझ्या मामाच्या गावी आलो. कारण की माझ्या गावचा गणपती म्हणजे आमच्या गावचा जो गणपती होता तो गेलाय. तो 5च दिवसांचा होता, म्हणून आम्ही जे अजून वाचलेले दिवस, आमची 20 तारखेची तिकीट आहे. तर अजून जे आमचा गणपती गेला 14च्या आधी, तर आम्हाला दिवस बाकी होते म्हणून आम्ही आलो मामाकडे. आता तुम्हाला मामाच्या इकडचं दाखवतो. मी तुम्हाला सांगितलं मामाकडे बनवणार, तिकडे पण व्लॉग बनवणार. हां, तर आता मी आहे माझ्या मामाच्या गावी. हा किती बरं वाटतंय. आणि खरं सांगू ना, खरं तर असं बोलायला नको, पण मला माझ्या घरापेक्षा थोडंसं जास्त आवडतं मामाचं घर. कारण की माझ्या घरी कसं असतं, माझ्या घरी जास्त प्राणी वगैरे कोण नाहीत, म्हणजे जास्त बैल नाहीत, कोण नाही. फक्त एक मांजर आहे, ती पण कधी भेटली तर भेटते, कारण की ती पण आमची नाही म्हणून. पण इकडे इकडे अजिबात असं नाही. इकडे बैल आहेत, इकडे रेडकं आहेत, इकडे वासरू आहेत, इकडे मांजरी आहेत, इकडे मांजरांची पिल्लं आहेत, खूप काय काय इकडे. आणि इकडे जसं मेन तर सगळ्यात जास्त मला ओळखतात पण सगळीजण. आणि इकडे मी तर लहान मुलं खूप जास्त आहेत ना. लहान मुलं म्हणजे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी छोटी अशी माझ्या ओळखीची मुलं खूप जास्त आहेत. तर ते मला बोलतात खेळायला चल, चल खेळायला जाऊया, फिरायला जाऊया, इकडे जाऊया, तिकडे जाऊया, आरतीला चल, हे सगळं. तर आज मामाच्या इकडचा गणपती होता ना, तर तो गणपती पण आजच्याच दिवशी, कारण की उद्या त्याचं विसर्जन आहे. तर आता उद्या पण जायचं आहे आम्हाला त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायला. तर उद्या पण खूप जास्त मजा येणार, कारण की आमच्या इकडे तर मी गणपतीचं विसर्जन केलं आमच्या इकडच्या नदीवर, पण ह्या नदीवरती मी गणपतीचं विसर्जन नाही केलं आहे. आणि इकडे खूप जास्त मजा येणार, कारण की इकडे सगळे ओळखीचे आहेत ना यार, तर लय मजा येणार भारी. तर आता उद्या जाणार आहे गणपतीचं विसर्जन करायला. तुम्ही बघू शकता मागे बघा यार, तुम्हाला दिसत पण नसेल नीट, त्यामुळे तुम्हाला नीट दाखवतो. इकडे ऊन आहे ना म्हणून काही दिसत नाही. नीट दाखवतो तुम्हाला. ते बघा यार कुठे उभं आहे मी, हा बघा. सगळीकडे रान 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 रान, हिरवं हिरवगार. आणि इकडे वरती माकडं पण आले, काय माहिती कुठे गेले. 2-3 आले, हकलत होते घरावरचे. हे बघा मस्त आहे ना. कधी ये हाय सकाळी ये काय हाय फोटो ये काढायला बोलतोय, फोटो नाही काढत आहे मेरा, फोटो काय काढूचा. आणि इंग्लिश सांगत होतो हम्म. काहीतरी. काय सकाळी उठले ना तर त्याचा पहिला रात्री त्यांच्या घरात नाही घेऊन माझ्याकडे फोटो घेऊन रात्री झालं काय. तर आता आम्ही गेलेलो दुकानावरती जरा टाइमपास करा, कारण की पूर्ण दुपार कोणच नव्हतं माझ्यासोबत. मी एकटाच तिकडे रेडका सोबत खेळत होतो वेड्यार का. ही बघा श्रावणी, बोल काहीतरी बोल. काय पण बोल ग तू, मालवणी बोललंस तरी चालतं, समजतं त्यांका. नको नको जा. बोल. का बोलतच नाही, लाजतोच सगळी माझ्या ब्लॉगमध्ये येऊ. मला लाजायचं नसतं, बोलायचं काय तर. माझे मित्र वगैरे बघितलंच नाही कशी शिव्या घालतात. मग तर आता वर गेलेलो, जर सावन वगैरे घेतले, सावन वगैरे काय आणायचं होतं ते घेतलं, परत आलो खाली. आमची बैल वगैरे ते पण आलेत. आणि म्हस पण आहे, तुम्हाला म्हस दाखवतो केवढी आहे, थांबा. बघा कोण आहे, छोटं बाबू. तुम्हाला वाटत असेल की नाही एवढं मोठं आहे एवढं कसं, पण नाही, खरोखर खूप खूप जास्त छोटं बाबू आहे. छोटूसं नुस एकदम बाबू आहे.
म्हणजे रेडकू आहे छोटूसा वासरू. रेडकू एकदम क्यूटचं. तुम्हाला वाटत अरे अरे एवढा मोठा आहे हे रेडकू असं असेल. नाही, खूप छोटे म्हणजे एकदम लहान आपलं बाळ असतं ना तसं आहे ते. बघा हात चाटेल येतो नुसतं. शी शी चुप चुप. म्हणजे एका वर्षाचं 1 वर्ष आता होईल त्याला. एवढं छोटं आहे ते. त्याला त्याला काही समजत पण नाही. तुझ्या इकडे आहे का काय? आहे का तुझ्या डोक्यामध्ये काय आहे काय? आहे का काय? काय नाही ना? बिचाराला समजतच नाही काय होतंय. झोप तू काही कर. बिचारा. त्याला समजतच नसेल ना काय होतंय त्याच्यासोबत. ओले, ओले. झोपा, घाई करा, घाई करा. बाबू. ह्याची मम्मी आता मेन तर काय माहिती आहे, मी मागच्या टायमाला आलो ना, तर मागच्या टायमाला मी कधी आलेलो आपण मम्मी? 1 वर्षाआधी? हां, आता मागच्या टायमाला मी आलो ना इकडे, तेव्हा सेम म्हणजे एवढी नव्हती, ह्याच्यापेक्षा जास्त मोठी होती. ती ह्याची मम्मी होती आणि ती मोठी झाली, ती ती म्हस झाली आणि तिचं वासरू आहे माहिती आहे, छोटंसं क्यूटचं एकदम असं कुची-कुची. ते तिचं वासरू आहे. मग ती आता तुम्ही बोललात की ती कुठे? ती मोठी म्हस झाली तर. तर ती गेली आहे चरायला. ती संध्याकाळी येईल. ती संध्याकाळी येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो केवढी मोठी झाली आहे ती माहिती आहे? लय मोठी झाली आहे. तिचं नाव गंगू होतं. मला माहिती आहे तुम्हाला लय असेल ते पण हां, आहे ते आहे. बाबू याच्या डोळ्याला लागलंय टोचते वाटतं लाईट.